नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनी आता चांगला धसका घेतलेला असतो. वाटतेल ते कर जानकी, पण माझ्या शरूला सोडव. एवढ्या मोठ्या संकटातून माझी शरू बाहेर आलीच पाहिजे. म्हणते हो आई, तुम्हाला हवंय तेच होईल. शरूला मी नक्की सोडवणार. प्रयत्न करतोच त्यांना सोडवण्याचा. बघू आता त्यांना कधी बेल मिळते आणि त्यांची कधी सुटका होते. हे जो गुन्हा केला नसेल तर ते लवकर घरी येतील एवढी सुद्धा खात्री आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरं. तुम्ही बऱ्या व्हा आधी. इकडे आता डॉक्टरांनी या तिघांना भावंडांना एकत्र बसवलेलं असतं आणि ऋषिकेश म्हणजे डॉक्टर काही सिरियस आहे का हे बघा, अजिबात घाबरू नका. त्यांची परिस्थिती बघितल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांना मायनर हार्ट अटॅक येऊन गेलाय. आता सगळ्यांना टेन्शन आहे, तर काय बोलताय डॉक्टर? हो, त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलाय. तिघे सुद्धा इतके घाबरतात आणि एकमेकांकडे बघायला लागलेले असतात. सगळंच काही ठीक आहे आता, पण कसं आहे, वेळेवर ट्रीटमेंट सुरू केली त्यामुळे धोका टळलाय. पण जास्त काळ आपण धोका हा टळू देऊ शकणार नाही. आपल्याला पुढची प्रोसिजर सुद्धा करायला लागणार. ही पहिली वॉर्निंग असं समजायला हरकत नाही. यानंतर स्ट्रेस, टेन्शन, काही आरडाओरडा, त्यांना काहीही वातावरण सहन होणार नाहीये. त्यामुळे नॉर्मल वातावरण त्यांच्या समोर राहील असंच काहीतरी करायला लागणार आहे तुम्हाला. लहान गोष्टीचा त्रास सुद्धा जीवावर उठू शकतो. एवढ्याशा याने काहीही होऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्यायची. इथून पुढे त्यांची घरातलं वातावरण नेहमी शांत आणि प्रसन्न असं राहील. त्याच्यावर कुठचं प्रेशर येणार नाही ना, याची पुरेपूर तुम्हाला काळजी घ्यायला लागणार आहे. लक्षात ठेवायचा. म्हणतो काही असेल आमच्या आईला बरं करा. डॉक्टर म्हणतात हो, मी माझे पूर्ण प्रयत्न करत आहे. मी जे औषधं देते तेवढे तुम्ही आणा आणि त्यांना वेळेवर औषध द्या. वातावरण प्रसन्न राहील असं सुद्धा बघा. अजिबात त्यांना त्रास होता कामा नाही. आता हे सगळे म्हटलेले असतात का हो डॉक्टर, आम्ही काळजी घेऊच या. आता मॅडमने औषध वगैरे लिहून दिलेली असतात. त्यांची काळजी घ्या आणि जरा काही वाटलं तर मला लगेच फोन करा असं डॉक्टरने सांगितलेलं असतं. डॉक्टर आता त्यांचं काम करतात आणि डॉक्टर आता निघून गेलेले असतात. सारंग आता लगेच ऋषिकेशला पकडतो. दादा, आईला मायनर हार्ट अटॅक येऊन गेला. डॉक्टर म्हणाले आईला तर काही होणार नाही ना रे. आणि हे बघ दादा, आईला जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. मी आईशिवाय जगू शकत नाहीये दादा. सांगणार आहे आईला काही होणार नाही ना. ऋषिकेश आता सारंगची समजूत काढत असतो की काहीच होणार नाही आईला. अजिबात टेन्शन घेऊ नको आणि वेगळा असा विचार करू नको. आपली आई व्यवस्थित बरी होणार आहे. काहीच होणार नाहीये सारंग. सगळेजण आपल्या आईची काळजी घेऊ आणि आपण सगळे आहोत की, कशाला टेन्शन घेतोय. सो मित्र म्हणतो कशी काळजी घेणार आहे आपण? काही आहे का आपल्याकडे पर्याय? पर्यंत शरूला बेल मिळत नाही तोपर्यंत आई स्वतःला त्रास करून घेत राहणार आहे. कळतंय का तुला दादा? ऋषिकेश आता फार हताश झालेला असतो, निराश असतो. त्याला माहिती आपल्या हातात काहीच नाहीये, कारण शरूला बेल मिळवणं इतकं सहजासहजी किंवा सोपं काम नाहीच आहे. आणि ती जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत आईला बरं वाटणार नाही हे सुद्धा ऋषिकेशला माहिती असतं. ऋषिकेश खूप टेन्शनमध्ये असतो. आता विचार करत करत बेडरूम मध्ये आलेला असतो आणि शरूला जेव्हा पोलीस पकडून येत होते तो प्रसंग त्याला सारखा सारखा आठवत असतो आणि त्याला फार वाईट वाटत असते या सगळ्या प्रसंगाचं. गुरुजी म्हणालेले असतात की आईना मायनर हार्ट अटॅक येऊन गेला. यापुढे त्यांची खूप खूप काळजी घ्यायला लागणार आहे. जरा जरी काही झालं तर त्यांची तब्येत कुठचे कुठे जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही खूप खूप काळजी घ्या. डॉक्टरांनी अगदी बजावून सांगितलेलं असतं. डॉक्टरांचं हे वाक्य सारखं सारखं आता ऋषिकेशला आठवत असतं आणि त्याला खूप त्रास होत असतो. ऋषिकेश विचार करत असतो, टेन्शन मध्ये असतो. तेवढ्यात काय जानकी आलेली असते आणि ऋषिकेशच्या जवळ बसते. ऋषिकेश जानकी जवळ बसते. जानकी जेव्हा ऋषिकेशच्या जवळ बसते तेव्हा ऋषिकेश इतका रडायला लागतो, स्वतःला सावरत असतो. खूप खूप रडायला लागलेलं असतो. त्याला फार असं वाईट वाटलेलं असतं. जानकी आता ऋषिकेशला सावरण्याचा प्रयत्न करत असते, पण नाही, ऋषिकेश इतका वाईट वाटलेलं असतं की आईची परिस्थिती, शरूचं पोलिसांनी पकडून नेणं, सगळ्या गोष्टींचं त्याला टेन्शन आलेलं असतं आणि तो खूप रडायला लागलेला असतो. जानकी आता खूप समजावून सांगत असते त्याला, ऋषिकेश प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही असं धीर सोडून चालणार नाही. रडू, प्लीज तुम्ही शांत व्हा. आपल्या घरावर जे संकटाचं वादळ आले ते सुद्धा क्लिअर होणार आहे. तुम्ही जरा शांत व्हा ना. असे तुम्ही खचून गेले ऋषिकेश तर कसं व्हायचंय? तुमच्यावर सगळे डिपेंड आहेत आणि तुम्हीच असं खचलात तर कसं व्हायचंय? ऋषिकेश म्हणतो जानकी मला माफ कर. तुझ्यावर चिडलो, तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तुझ्यावर अविश्वास दाखवला. खरं तर सांगत होती ऐश्वर्या निर्दोष, पण नाही, मी काहीच ऐकलं नाही आणि मी प्रत्येक वेळेला तुला तुझं म्हणणं खोटं ठरवलं आणि मी कसा बरोबर हे दाखवलं. ऐश्वर्या चुकीचीच आहे हे तुला मी सांगत राहिलो, पण खरं तर ऐश्वर्या खरंच बरोबर होती. माझीच चूक झाली ना जानकी. होण्याच्या भरात नात्यांना मी माझं आपलंसं केलं आणि ऐश्वर्याला तुला दूर लोटलं. खरंच चुकलं माझं. खरंच सॉरी जानकी. पण ते ऋषिकेश तुमची चूक नाहीच आहे. प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका. मला माहिती ना तुम्ही जे काही केलं ते तुमच्या बहिणीच्या प्रेमापोटी केलं आणि बहिणीसाठी केलंय. त्यामुळे प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका. तुम्हाला प्लीज की म्हणते ऋषिकेश मला माहिती आहे माझ्यावर रागवला, चिडलात. तुला विश्वास नव्हताच माझ्यावर, कारण मी तुमच्या बहिणीवर आरोप केला होता आणि हे तुम्हाला सहन होणार नाही हे सुद्धा मला माहिती होतं. पण सत्य काय हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य होतं. आपल्या बहिणीला कोणी जरी बोललं तरी राग येणं साहजिकच आहे ऋषिकेश, आणि त्यात तुम्ही काय वेगळं केलंय? तुम्ही तेच केलं. जागेवर दुसरा कुठलाही भाऊ असता त्याने हेच केलं असतं. बायकोवर चिडला असता, ओरडला असता, बहिणीवर विश्वास दाखवला असता, बायकोवर नाही. त्यामुळे ऋषिकेश तुम्ही सगळं काही प्रेमात केलंय बहिणीच्या हे मी समजू शकते आणि प्लीज तुम्ही गिल्टी वाटून घेऊ नका. प्लीज वाईट वाटून घेऊ नका. तुला नाहीच आणि मनाला हे लावून घेऊ नका प्लीज. ऋषिकेश खूप रडत असतो, खूप नाराज झालेला असतो. त्याला इतकं वाईट वाटत असतं की बस, किंवा ते खरंच वाईट वाटलेलं नाहीये ऋषिकेश. नात्यांमध्ये हे मतभेद, उतार चढाव चाललेलेच असतात. प्रत्येक गोष्ट जर मनाला लावली तर कसं व्हायचं? अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला काहीच वाटलेलं नाहीये ऋषिकेश.
तुम्ही आधी स्वतःला दोष देणं बंद करा बरं. तुम्ही जे वागलात एक भाऊ म्हणून अगदी व्यवस्थित तुमची जबाबदारी पार पाडली, त्यामुळे तुम्ही वाईट वाटावं असं काहीच नाही झालंय. मोठे मोठे गैरसमज होतातच हो. जेव्हा गैरसमज दूर होतात ना, समज दूर होऊन जेव्हा सत्य समोर येतं, ते सत्य स्वीकारण्यासाठी मात्र ऋषिकेश हिंमत लागते आणि ती हिंमत आहे तुमच्याकडे. त्यामुळे तुमचं फार कौतुक वाटतंय मला. हे म्हणाने तुम्ही माफी मागितली, स्वतः समोरून येऊन चूक कबूल केली, यातच तुमचा मोठेपणा आहे. अजून काय हवंय ऋषिकेश? काहीच चुकलं नव्हतं, अजूनही तुम्हाला तेच सांगते. त्या क्षणाला रिॲक्ट व्हावं वाटलं, त्याबद्दल तुम्ही रिॲक्ट झाला. त्यामुळे प्लीज ऋषिकेश वाईट वाटून घेऊ नका प्लीज. मनात काहीच ठेवलेलं नाहीये आणि तुमचं काही चुकलेलंच नाही, तर तुम्ही कशाला गिल्टी वाटून घेताय, कशाला वाईट वाटून घेताय? बस ठेवा, माझा तुमच्यावर राग नाही आणि मनात तर काहीच ठेवलेलं नाहीये ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो जानकी प्लीज प्लीज मला माफ कर. जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही काही चूक केलेलीच नाहीये, तर माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. तुमची बायको आहे ऋषिकेश, मी तुमच्या जागेवर योग्य होता. अजिबात तुम्ही काही चुकीचं वागलेलं नाही आहात. त्यामुळे प्लीज ऋषिकेश तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका प्लीज प्लीज. की आता ऋषिकेशची खूप चांगल्या प्रकारे समजूत काढत असते, त्याला जे वाईट वाटत असतं त्याच्यातून त्याला बाहेर काढत असते. अजिबात वाईट वाटून घेऊ नका बरं ऋषिकेश तुम्ही. की आता रडायला लागलेली असते. जानकी स्वतःच्याच मनातल्या मनात म्हणत असते तुला रडून चालणार नाहीये जानकी, तुला अजून खंबीर राहायचंय, अजून खंबीरपणे लढायचंय. सत्य काय हे सगळ्यांच्या समोर आणायचंय म्हणजे आणायचंच आहे. ऋषिकेशसाठी खंबीर राहायचंय, या घरातल्या प्रत्येकासाठी खंबीर राहायचंय. खचून रडून अजिबात चालणार नाहीये जानकी. सत्य काय हे सगळ्यांच्या समोर आणायचं असेल, न्याय जर मिळवायचं असेल तर रडणं सोडून दे प्लीज जानकी. त्यासाठी या घरासाठी आणखीन जोमाने लढायला लागणार आहे. प्लीज प्लीज जानकी, स्वतः खचून जाऊ नको. जानकी स्वतःलाच तयार करत असते लढण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी आता जानकी स्वयंपाक वगैरे करत असते आणि तिला मदत करत असते अवंतिका. वहिनी तुम्हाला एक विचारू का जानकी? मी ते विचार ना अवंतिका, खरंच हे शरुताईने केलं असेल का? त्यांच्या नवऱ्याला मारलं असेल का त्यांनी? विश्वासच बसत नाहीये वहिनी. जानकी म्हणते आपण काहीच सांगू शकत नाही आहोत, काय झालंय काय नाही आपण काहीच तर्कवितर्क लावू शकत नाही आहोत. जे झालंय ते समोर येणारच. अवंतिका मी सुद्धा काहीच सांगू शकत नाहीये खात्रीने तुला. अवंतिका शर्वरी वंश अगदी कळवळून सांगत होते की त्यांनी खून केलेला नाहीये, त्यांनी त्यांच्या नवऱ्याला मारलेलं नाहीये. रडत होत्या, स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. बरोबर. शेवटीवर शर्वरी वंशांचे ठसे कसे आले? बरोबर ना? शर्वरी वंशांना भेटूया, प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलूया, म्हणजे काय आहे ना आपल्याला थोडं तरी काहीतरी अंदाज येईल. ती बसून तर्कवितर्क लावण्यापेक्षा वहिनी तिकडेच जाऊन काय ते सोक्षमोक्ष लावूया. शर्वरी वंशाबरोबर बोलूया, म्हणजे काय ते मन मोकळेपणे आपल्याशी बोलतील आणि काय ते सत्य आपल्याला कळेल. ती का जानकी आता विचार करत असतात जाऊन शर्वरीला भेटायचं. जेवण सुद्धा घेऊन जाऊ आपण आणि घरचं जेवण जेवल्याने जरा बरं वाटेल, तब्येत बिघडणार नाही. अवंतिका आणि जानकी आता पटकन स्वयंपाक बनवतात. गरम गरम डब्बा भरलेला असतो आणि डब्बा घेऊन ते आता चाललेले असतात शर्वरीला. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन डब्बा देणार असतात. ती अशी दोन गोष्टी जरा बोलणार सुद्धा असतात. नेमकी काय कसं घडलं आम्हाला कळूच दे, मग आम्ही काय ते आमचं बघतोच आहे. घाईघाईने अगदी पळतच सुटलेले असतात अवंतिका आणि जानकी. पण येतोय तुमच्या बरोबर. सौमित्र म्हणतो तुम्ही? हो ऍक्च्युली आम्ही सौमित्र येतोय आम्ही पोलीस स्टेशनला, कारण आम्हाला शर्वरी ताईला भेटायचं सुद्धा आणि जेवण सुद्धा घेऊन चाललोय त्यांच्यासाठी. आरामच करताय, औषधं पण घेतली, त्या झोपल्यात, तोपर्यंत आम्ही शर्वरीला भेटून येतो आणि डब्बाही देऊन येतो. प्लीज आम्हाला येऊ द्या. दोघे सुद्धा आता शर्वरीला भेटायला निघालेले असतात. त्यासाठी जेवणही घेतलेलं असतं आणि तिला भेटून बऱ्याच गोष्टींचा उलगडा करायचा असतो. चौघे सुद्धा सोबत आता पोलीस स्टेशनला निघालेले असते. शर्वरी रडतच असते, यांची वाटच बघत असते. आता हे सगळेचे सगळे शरूच्या समोर उभं राहतात. ही रडायला लागलेली असते. परत आता ऋषिकेशच्या समोर येते. दादा प्लीज मला इथून बाहेर काढ, मी विक्रांतचा खून केलेला नाहीये. जानकी म्हणते वंश जरा धीर धरा ना, जे आहे ते आहे समोर आहे ना, परिस्थितीचा सामना तर करायला लागणार आहे ना. एवढं हताश निराश होऊ नका. तुम्ही काहीच केलं नाहीये ना, मग निर्दोष तुम्ही नक्की सुटणार. असं तुम्ही हातघाईच येऊ नका आणि प्लीज बाहेर काढा असं सारखं का म्हणताय आणि का रडारड करताय? तुम्ही काही केलंच नाहीये ना, मग तुम्ही बाहेर येणार खात्री आहे मला. जानकी आता शर्वरीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, तिची समजूत काढत असते. पेशन्स ठेवायला लागणार या, मी किती दिवस थांबू अजून इकडे? आता ही शर्वरी अजिबात नमतं घेत नसते. जानकीला उलट उत्तर करते आणि म्हणते किती दिवस थांबायचे अजून मी इकडे, किती दिवस शांत बसायचं? केश म्हणतो शर्वरी तू जरा शांत होतीस का? आम्ही प्रयत्न करतोय तुला बाहेर काढू, शब्द दिलाय ना. हो रे मला कळतंय तुम्ही खरंच प्रयत्न करता आणि मला बाहेर काढणार आहे. माझी सिच्युएशन आहे ती समजून घ्या ना प्लीज. पण तिकडे एकटी पडली असेल, आई पण ती विचार करत असेल ना, आईलाही काळजी लागली असेल ना माझी. गेल्यापासून एकटी राहिलीच नाही आणि माझ्याशिवाय तर ती राहिलेलीच नाहीये, बरोबर ना? आता मी नाही म्हटल्यावर वेडीपिशी झाली असेल. माझी गरज आहे, प्लीज तुम्ही समजून घ्या आणि मला बाहेर काढा. आईसाठी तरी निदान मला बाहेर काढा. आता ही शर्वरी आईला पुढे करून स्वतः बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असते. ऋषिकेश म्हणतो शर्वरी विश्वास ठेव ना आमच्यावर, सगळं ठीक होणार आहे, आम्ही प्रयत्न करतोय ना, थोडा वेळ लागणार आहे या सगळ्या गोष्टींना. आणखी म्हणते वंश सगळं ठीक होणार आहे, तुम्ही धीर धरा, अजिबात आशा सोडू नका बरं, सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही या लक्षात ठेवा. त्याच्यासाठी घरून डबा आणलाय, जरा खाऊन घ्या बरं वाटेल. हिने पटकन हातातून डबा घेतलेला असतो जानकी. तिचं जेवण असं म्हणते आणि इतकी जोरात हंबरडा फोडून ही शर्वरी रडायला लागलेली असते. तर म्हणतो शरू रडू नकोस, ऐक तुम्ही काय म्हणतोय, तुला इथून बाहेर काढायला चाललोय आम्ही, पण जरा शांततेत ऐकून घेतीस का? सगळं काय झालं, कसं झालं, कुठे झालं, खरं खरं सांग, काहीही लपवायला जाऊ नको प्लीज प्लीज. शरू एक सुद्धा गोष्ट लपवली तर आयुष्यभरासाठी जेलमध्ये राहशील तू.
जे काय झालंय डिटेलमध्ये आम्हाला सांगायचंय तुला प्लीज. तो हाताड्यावर फिंगरप्रिंट्स कसे आले मला खरं खरं उत्तर दे. आता काही लपवालपी करू नको. जानकी म्हणते शर्वरी वंश बोला. भाऊजी जे विचारताय त्याचं उत्तर खरं खरं द्या, तरच तुम्ही बाहेर सुटू शकता. त्यांनाच टेन्शन आलेलं असतं तर ही काय उत्तर देतीये. सांगते मी खरं खरंच सांगते. सगळी माझी चूक आहे, माझ्या चुकीने मी अडकली. सगळ्याला मी एकटी जबाबदार आहे, मी मान्य करते. म्हणते पहिल्यापासून व्यवस्थित सांगते आता मी. विक्रांतचा मित्र राहुल, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे राहुल विक्रांतचा मित्र आहे. हो, विक्रांतच्या ऑफिसच्या पार्टीमध्ये राहुलला पहिल्यांदा भेटले. आम्ही खूप बोललो, खूप मस्ती, खूप धिंगाणा. इतकं आमचं जुळलं की त्याची आणि माझी चांगली मैत्री झाली. राहुल आणि मी चांगलेच मित्र मैत्रीण झालो, एकाच भेटीत एकाच पार्टीत. साठी अनेक वेळेला भेटलो, बोललो, मग आमची मैत्री वाढतच गेली, अधिकच घट्ट होत गेली. तरी आता खरं काय ते झालंय ते सांगण्याचा प्रयत्न करत असते. नंतर आम्हाला कळलंच नाही आम्ही एकमेकांच्या कधी प्रेमात पडलो. इतकं प्रेमात बुडालो की आम्ही जगाचं भानच विसरलं. ऐकल्यानंतर या चौघांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते की राहुल आणि शर्वरी एकमेकांवर प्रेम करतात, अजूनही करत आहे. मी हे सगळं खूप प्रामाणिकपणे सांगते. जी चूक केली आहे ती स्वतः कबूल करतेय. मी सगळं मी अजिबात ठरवून केलेलं नाहीये, हे सगळं होत गेलंय. प्रेमात इतकी आंधळी झाले की मी स्वतःचं घरदार संसार सगळंच विसरले. राहुलसाठी विक्रांतला डिवोर्स सुद्धा देणार होते, पूर्ण विक्रांतला बर्बाद करणार होते, फक्त आणि फक्त राहुलसाठी. मुकेश आता काय बोलती शरू, तुला कळतंय का? हो दादा, मी जे सांगते ते खरं सांगते आणि अगदी प्रामाणिकपणे सांगते. तू काय बोलतीये, तुला तरी कळतंय का? मी खरं बोलते, यात काहीच चूक नाहीये. खूप मूर्खपणा केलाय आणि त्याची शिक्षा भोगते मी. तरी म्हणते प्लीज माझं बोलणं पूर्ण आणि शांतपणे ऐकून घ्या, कारण पहिल्यांदाच मी काहीतरी खरं सांगायला जाते. प्लीज ऐकून घ्या. की पुढे येते आणि म्हणते ऋषिकेश शर्वरी वंशनचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला हवं. तुम्ही जरा शांत राहा. विक्रांत भाऊजीला डिवोर्स देणार आहात ते माहिती होतं का विक्रांत भाऊजीला? की आता शर्वरीला प्रश्न विचारते. शर्वरी म्हणते नाही, त्याला नव्हतं माहिती. त्याला सगळं व्यवस्थित प्रामाणिकपणे मी सांगणार होते, त्याच्याशी बोलणार होते आणि मगच हे सगळं संपवणार होते. तो गेला, त्याचा खून झाला. मला काही कळायच्या आधी, काही बोलायच्या आधी, काही समजून सांगायच्या आधीच तो गेला आणि त्याचा खून झालाय डायरेक्ट. ती काय म्हणते शरूताई ऐका, एक प्रश्न विचारते आणि खरं खरं उत्तर द्यायचंय. तुम्हाला जर बाहेर निघायचं असेल तर आमच्यापासून काहीच लपवायचं नाही, अगदी खरं उत्तर द्यायचंय शरूताई. मी म्हणताय की विक्रांत भाऊजीला तुम्ही मारलं नाहीये. मर्डर पेपरवर तुमचे फिंगरप्रिंट्स आलेच कसे? सोपं गणित आहे ना शर्वरी वंश, याचं उत्तर द्या की त्याच्यावर तुमचे ठसे आलेच कसे? बेसिक रिपोर्ट मध्ये क्लिअरली लिहिले तुमचे फिंगरप्रिंट्स मॅच झाले, त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नाकारू शकत नाही आहात. मी सुद्धा तोच विचार करते इथं आल्यापासून की माझे फिंगरप्रिंट्स इथे आलेच कसे, कसे मॅच झाले कळतच नाहीये. मी जर मर्डर पेपर हातात धरलंच नाहीये, मी जर विक्रांतला मारलंच नाहीये, तर मी कशी खुनी ठरू शकते किंवा माझे कसे ठसे उमटले तिथे? तरी बोलता बोलता अचानक शांत झालेली असते आणि काहीतरी विचार करायला लागते. एक मिनिट मी एकदा राहुलच्या घरी गेले होते. स्टडी रूम मध्ये होतो आम्ही. बरं, काहीतरी पॅकिंग करत होता आणि मला म्हणाला की हातोडी दे. मी स्वतः ती हातोडी उचलली आणि राहुलच्या जवळ नेऊन ठेवली. स्वतः उचलून ती हातोडी राहुलला दिली. आता हे स्वतः शर्वरीने कबूल केलेलं असतं. जानकी म्हणते एक मिनिट वंश, राहुलला हातोडी दिली होती बरोबर ना? राहुलची फिंगरप्रिंट्स का नाहीये? तुमचेच कसे आहेत? त्याने तेव्हा हँड ग्लोव्ज घातलेले होते आणि हँड ग्लोव्ज घातल्यामुळे त्याचे ठसे त्या हातोडीवर उमटलेच नाही आणि माझे बरोबर उमटले. जानकी, अवंतिका, सौमित्र, ऋषिकेश सगळ्यांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो की हे सगळं जे केलंय किंवा अवंतिकाला अडकवलंय विक्रांतच्या खुनामध्ये, ते सगळं काही प्लॅनिंग करून शांत डोक्याने विचार करून राहुलने केलंय. शर्वरीचा फायदा सुद्धा करून घेतला आणि शर्वरीला रस्त्यातून दूर सुद्धा केलं. विक्रांत सुद्धा गेला आणि शर्वरी सुद्धा जेलमध्ये जाऊन बसली. सगळं काही राहुलने अगदी शांतपणे केलं. खूप आधीपासून त्याने हे प्लॅनिंग केलं होतं. हातोड्यावर आधीच त्याने ठसे उमटून घेतले होते शर्वरीचे, जेणेकरून जेव्हा पोलीस पकडतील तेव्हा ते शर्वरीला पकडतील आणि सगळ्या याच्यामध्ये शर्वरीच अडकली जाणार. बरोबर राहुलने डोक्याने सगळं केलेलं असतं आणि ही शर्वरी प्रेमामध्ये आंधळी होती राहुलच्या. तिच्या लक्षातच आलं नाही ती केव्हा कशी अडकत गेली राहुलच्या मध्ये आणि राहुलने प्रत्येक गोष्टीचा कशा प्रकारे फायदा करून घेतला. आता मात्र शर्वरीच्या एक गोष्ट लक्षात यायला लागलेली असते. राहुलवर प्रेम करण्याचे काय आणि कसे परिणाम झाले. एक तर माझ्या नवऱ्यालाही गमावलं आणि मी स्वतः जेलमध्ये येऊन बसले. आता शर्वरीच्या सगळ्याच लक्षात आलं. तसं जानकी ऋषिकेशच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की आम्ही जो विचार करतोय तो अगदी बरोबर आहे. शर्वरीचा फक्त राहुलने फायदा करून घेतला आणि खरं तर अडकवलं शर्वरीला खुनाच्या आरोपात विक्रांतच्या एकटीला आणि नामर्यादा राहिला तो राहुल. राहुलने सगळं काही केलेलं असतं तरी सुद्धा त्याने बरोबर शर्वरीला अडकवलेलं असतं. शर्वरी सुद्धा ही जी काही बोलत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीचा विचार करते आणि एक गोष्ट तिला कळायला लागलेली असते. आठवतं तसं तिला रिअलाइज होतं की राहुलने खरं तर मला फसवलंय. हो, तेव्हा त्याने हँड ग्लोव्ज घातले होते म्हणजे त्याचे ठसे उमटण्याचा प्रश्नच येत नाही. माझे बरोबर हातांचे ठसे उमटले आणि मी बरोबर अडकले. मी आता अडकले की अडकवले हे राहुलला माहिती. मला आठवतंय तो चांगला म्हणाला होता की धूळ आहे ना ग म्हणून हँड ग्लोव्ज घातले, हात खराब होतील ना ग, मग स्वतःची काळजी घ्यायची ना म्हणून मी हे सगळं सिक्युरिटी करतोय. आणि मी मात्र अगदी सहजपणे ती हातोडी हातात पकडली आणि माझ्या हाताचे ठसे बरोबर त्यावर उमटले. त्यावेळेला असं काय असेल मला जरा सुद्धा कल्पना नव्हती.
आता सगळ्या गोष्टी शर्वरीला बरोबर आठवत असतात आणि बारकाईने सगळ्याच गोष्टींचा शर्वरी विचार करायला लागलेली असते. हातोडी द्यायला लावली, मी अडकले आणि तो मात्र सगळ्या गोष्टीतून बाजूला झाला. म्हणून माझी फिंगर फ्रीज त्या हातोडीवरती आहे. मी खरं तर विक्रांतला मारलं नाहीच आहे. मी जर मारलं असतं तर मी स्वतः कबूल केलं असतं. एवढं सगळं कबूल केलंय, मी विक्रांतला मारलंय हे स्वतः कबूल केलं असतं. पण नाही, मी खरंच त्याला मारलेलं नाहीये. राहुलच्या घरात मी हातोडी दिली होती एवढं मात्र मी ठामपणे सांगू शकते. चौघांच्याही बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या असतात, काय कसं घडलंय आणि शर्वरीला राहुलने कसं जाळ्यात अडकवलंय. गोड गोड बोलून शर्वरी बरोबर जाळ्यात अडकली आणि राहुलने फक्त स्वतःचा फायदा करून घेतला. विक्रांतला सुद्धा रस्त्यातून दूर केलं आणि शर्वरीला सुद्धा. सगळ्या याच्यात हिरो ठरलेला असतो तो राहुल. असे काय पुरावे समोर आणलेले असतात की किती जरी प्रयत्न केला तरी शर्वरी निर्दोष हे कधीच सांगू शकत नाही. असं काही त्याने प्लॅनिंगच केलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर चित्र उभं केलेलं असतं. जानकीला पहिल्यापासून राहुलवर डाऊट होताच. राहुलने बरोबर जे करायला नको ते केलेलं असतं आणि बिचाऱ्या शर्वरीला सगळ्यात अडकवलेलं असतं. शर्वरी मात्र प्रामाणिकपणे सगळं कबूल करत असते, मान्य करत असते, एक ना एक शब्द खरा ती सांगत असते. शर्वरी म्हणते याचाच अर्थ त्याने सगळं प्लॅन करून केलंय आणि मला बरोबर अडकव. शर्वरीच्या गोष्टी लक्षात यायला लागलेल्या असतात. तुला कळतंय का, मला सुद्धा आता जाणवतंय की राहुलने फक्त आणि फक्त माझा फायदा करून घेतला. माझ्या हातून ती हातोडी घेतली आणि बरोबर त्याच्यावर ठसे उमटवले. काय केलंय ते राहुलने केलंय लक्षात येतंय का दादा, आणि फक्त मला अडकवण्यासाठी एवढं डोकं वापरलंय त्याने. विक्रांतचा खून केलाय राहुलने आणि आता मला पश्चाताप होतोय की मी त्याच्याशी मैत्री का केली, मी त्याच्यावर प्रेम का केलं. माझ्या विक्रांतला क्रूरपणे मारलंय त्या राहुलने. इतकी शर्वरी रडत असते, इतकी शर्वरी रडत असते. आता केलेल्या चुकांचं रिअलाइज होत असतं, पण आता तो वेळ निघून गेलेली असते. कितीही पश्चाताप केला तरी शर्वरीकडे काहीच उरलेलं नसते. ते मी खरं सांगतेय, मी खरंच काही केलेलं नाहीये. माझ्या विक्रांतला तर मी मारलेलंच नाही. नवऱ्याला मी कशी मारेन रे. आता घरी ऐश्वर्याने सारंगसाठी कॉफी आणलेली असते आणि ऐश्वर्या फ्रेश झालेली असते, एकदम मूड चांगला असतो तिचा. सारंग मात्र विचार करत असतो, आईच्या विचारांमध्ये तो हरवलेला असतो. म्हणते सारंग फायनली त्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर आलो, रिलॅक्स वाटतंय बाबा, नाही तर जीव चालला होता तिथे. एक दिवस रात्र जेलचं वातावरण, ते सगळं काय वातावरण होतं ते जेलचं भयानक. त्या जेलचाच विचार करत असते, जेलबद्दलच सारंग बरोबर बोलत असते. सारंगचं मात्र दुसरीकडे लक्ष असतं, ऐश्वर्याच्या बोलण्याकडे त्याचं लक्षच नसतं. तो काही रिॲक्टच होत नसतो. तुम्ही कॉफी घ्या ना, मी इतक्या वेळची तुमच्याशी बोलतेय, तुमचं लक्ष कुठं आहे. चेहऱ्यावर आनंदच नाही. आपण जेलमधून बाहेर आलो, सुखरूप निर्दोष सुटलोय. सारंग तुमच्या चेहऱ्यावर जराही आनंद नाही. आनंद मानायचं काय गोष्ट आहे. ऐश्वर्या काय बोलताय, कळतंय का. आपण जे जेलमध्ये भोगलंय ना ते माझी बहीण भोगतीये सख्खी, आणि आता आनंद मानण्याची गोष्ट नाहीये. आपण सुटलो ते ठीक आहे, पण आता माझी बहीण अडकली आहे जेलमध्ये आणि आपण जे भोगलंय दोघांनी ती एकटी भोगते तिथे. जेलमध्ये गेलीये, माझ्या चेहऱ्यावर कसा आनंद असेल. ऐश्वर्या काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय. तो गुन्हा केलाय, त्या गुन्ह्याची ती शिक्षा भोगते. त्यामुळे सारंग प्लीज वाईट वाटून घेऊ नका. अरे तुम्ही शरुताईच्या बाबतीत ठामपणे कसं बोलू शकता की तिनेच मारलंय तिच्या नवऱ्याला. गुन्हा सिद्ध झालेलाच नाहीये, बघू की पुढचं. आता चिडलेलं असतो ऐश्वर्यावर, काहीही बोलत सुटलेलं असतो. फार संताप व्यक्त करत असतो. ऐश्वर्या त्याची समजूत काढत असते. शांत व्हा सारंग, मी काय म्हणते समजून तरी घ्या. वेळेत का, मनात आलं म्हणून तिला अटक केलीये का, पुरावे आहेत म्हणूनच अटक केलीये ना, जरा शांतपणे विचार करा की सारंग. म्हणा शर्वरीताई विषयी फक्त आणि फक्त राग आहे ऐश्वर्या आणि तोच तुम्ही बाहेर काढताय. त्यामुळे तुम्हाला काहीच वाटत नाहीये ती जेलमध्ये गेलीये. आरोप लावत नाहीये, जे प्रॅक्टिकली घडलंय ना त्यावरूनच बोलतेय. सारंग तुम्ही सुद्धा समजून घ्या की पहिल्या दिवसापासून मला तिच्यावर डाऊट आहे. काहीतरी काळं बेरं आहे आणि काहीतरी कारस्थान घेऊनच ती इथे आलीये. निर्दोष नाहीये, लक्षात घ्या सारंग. त्याच ती काही भोगत नाहीये. तिने जे पेरलंय ना ते उगवतंय आणि तेच ती भोगतीये. सारंग काही केल्याशिवाय काहीही होत नसतं, त्यामुळे उगाच तिच्याविषयी प्रेम दाखवू नका. स्पष्ट ते बोललेली असते सारंगला. सारंगचे डोळे उघडलेले असते आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते, कारण ऐश्वर्याला राग येत असतो. तिने टॉर्चरच तेवढं केलेलं असतं ऐश्वर्याने आणि आता बरोबर शर्वरी अडकलेली असते. त्यामुळे ऐश्वर्याला त्याचं जरा सुद्धा काही वाटत. आता शर्वरी जेलमध्ये सांगत असते, काही करा मला बाहेर काढा, कारण मी काही केलेलंच नाहीये. राहू शकत इकडे, मी काही केलंच नाही तर मी का राहू. यश म्हणतो शरू शांत होतीस का, रडणं थांबव आणि मी काय म्हणतोय जरा शांतपणे ऐक. काही चुकीचं केलं नाहीये, तू निर्दोष आहे तर तुला काहीच होणार नाही, हा माझा शब्द आहे. शांत राहायचं आणि हिंमत हरायची नाही. तुझ्यावर विश्वास आहे ना, तुला बाहेर काढणार म्हणजे काढणार. की म्हणते वंश तुम्हाला थोडा धीर धरावा लागणार, या प्रोसिजर मध्ये वेळ जाणार, पण तुम्ही नक्की सुटाल. आणखी म्हणते आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, अजिबात खचून जाऊ नका आणि घाबरायचं तर कारणच नाहीये. तुम्हाला सोडवणार हा शब्द आहे आमचा. हे शरूला म्हणतात की आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तू फक्त थोडे पेशन्स ठेव आणि अजिबात खचून जाऊ नकोस. तुला बाहेर काढणारा हा शब्द आहे आमच्या सगळ्यांचा. तरी एका म्हणून सगळे शांत बसतात. शरू म्हणते काय झालंय खरं सांगा, लपवू नका. तेव्हा सौमित्र हिंमत करतो, तुला अटक झाली तेव्हापासून आईची तब्येत खराब आहे, आई अजिबातच बरी होण्याचा प्रयत्न करत नाहीये, सारखी तुझं नावच घेतेय, त्यामुळे तब्येत अजूनच खालावत चालली. तरी सुद्धा त्रास झाला. म्हणजे काय झालंय तिला, मायनर हार्ट अटॅक येऊन गेलाय. काय तो मित्र म्हणतो काळजी करू नको, आम्ही आहोत सगळे, तिची घेतोय काळजी आम्ही. आता पश्चाताप करते, सगळं माझ्यामुळे झालंय. मी जर राहुलच्या नादाला लागत नव्हते तर हे सगळं होतच नव्हतं. आता रडत असते आणि आता पश्चाताप करत असते. जेव्हा हातातून वेळ निसटून गेली त्यावेळेला शर्वरी
आपण काय वागलो याचा विचार करत असते. जेव्हा ती वागत होती तेव्हा ती कोणाचाच विचार करत नव्हती, तिच्या तोऱ्यात होती. आता सगळं हातातून निसटले, आता पश्चाताप करते आणि आता रडतीये. म्हणतो आम्ही सगळे आहोत आईसाठी, अजिबात काळजी करू नको, तू फक्त तुझी काळजी घे. ती रडत राहिली ना शरू तर तुला सांभाळणं कठीण होऊन जाणार. आईकडे सुद्धा लक्ष देणं, तब्येत बिघडल्यावर तुला बघायचं की आईला बघायचं, आमच्यासाठी सगळंच कठीण होऊन बसणार. त्यासाठी रडू नको, स्वतःला सावर आणि हिमतीने उभी राहा प्लीज शरू आमच्यासाठी. खूप समजून सांगितलेलं असतं ऋषिकेश. म्हणते माणसं काळजी करू नका, नक्की तुम्ही सुटा. म्हणजे तुम्ही काहीच केलं नाहीये ना, मग तुम्ही निर्दोष सुटाल हा शब्द आहे आमचा. जाऊन आईला भेटाल, फक्त हिंमत हरू नका. पूर्ण प्रयत्न करू आणि तुम्हाला बाहेर काढूच. मग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. ते असतात आता सौमित्र सुद्धा हॉलमध्ये असतो आणि जानकी म्हणत असते शर्वरी वंश निर्दोष सुटतील ना. आई त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसला, कारण शर्वरी वंश सुटल्या तर आई लगेच बऱ्या होतील यात काही शंकाच नाहीये. ऋषिकेश म्हणतो सौमित्र काहीही करून शर्वरीला आपल्याला निर्दोष सोडवावंच लागणार आहे. ऋषिकेश म्हणतो तू एवढा शांत काय झालंय कळेल का सौमित्र? सौमित्र तू काहीतरी बोला, तू बोलल्याशिवाय काहीच होणार नाहीये, काय झाले आम्हाला कळू दे. ही केस लढणार नाहीये. आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते की सौमित्र शरूची केस लढणार नाही असं का म्हणतो तो. आता ऐश्वर्या धक्क्याने बघत असते आणि इकडे आता जानकी आलेली असते शरूला भेटायला. उद्या कोर्टात केस उभं राहणार आहे. सौमित्र आता तयारी करतोय ना मला सोडवण्यासाठी. जानकी आता शांत अशी उभी असते शर्वरी पुढे. गप्प बसली, याच्यावरून तिला कळालेलं असतं. ती आता स्वतःचं डोकं आपटून घेत असते. जानकी आता आरडाओरडा करते. शर्वरी म्हणते मला जगायचंच नाही आणि स्वतःचं डोकं आता आपटवून घेत असते. जानकी म्हणते प्लीज प्लीज यांना थांबवा, ह्या डोकं आपटून घेत. शर्वरी आता चक्कर येऊन पडलेली असते. जानकी तिला सुद्धा सावरते. तिला आता सावरून ती इकडे आलेली असते सुमित्राकडे आणि सुमित्रा म्हणते माझ्या शरूला निर्दोष सोडून तू घरी आणशील ना जानकी, तुझ्यावर मला विश्वास आहे आणि तू शरूला निर्दोष सोडू शकते याची मला खात्री आहे. आणशील ना माझ्या शरूला, तू निर्दोष सोडून आणशील ना ग जानकी, मला शब्द दे. म्हणते हो आई मी नक्की त्यांना सोडवून आणेल. जानकीने आता सुमित्राला शब्द दिलेले असतं की शरूला निर्दोष सोडवून आणणार म्हणजे आणणार. बघू आता मित्रांनो जानकी खरंच लढणार का आणि शरयूने काहीच केलं नाही हे सगळ्यांना सांगणार आणि निर्दोष मुक्तता होणार का शरयूची, हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे मित्रांनो उद्याचा भाग. हा भाग इथे संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.